सिंधुदुर्ग जिले के राजकोट में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने की घटना पर महाराष्ट्र की सियासत में खूब बयानबाजी हो रही है। विधायक बच्चू कडू ने भी अपनी प्रतिक्रिया देते हुए मुख्यमंत्री और प्रधानमंत्री को इस घटना के लिए माफी मांगने की मांग की है, जिस पर भाजपा पदाधिकारी गोपाल तिरमारे ने बच्चू कडू पर जोरदार हमला बोलते हुए कहा कि जब बच्चू कडू के स्कूल परिसर की दीवार गिरकर एक गरीब परिवार के छात्र की मौत हो गई थी, तब तो उन्हें भी माफी मांगनी चाहिए थी, लेकिन उन्होंने ऐसा नहीं किया था। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकोट येथील आपले सर्वांचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी या घटनेवर भाष्य करताना या देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उठबशा काढाव्या अशा पद्धतीची टीका बच्चू कडू यांनी केली आणि बच्चू कडू हे या घटनेचं राजकारण करत आहे। ही बाब अत्यंत चुकीची आहे। काही वर्षा अगोदर बच्चू कडू यांच्या शाळेतील आवार भिंत कोसळून एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना त्यावेळेस मात्र बच्चू कडूंनी नाक घासून त्या कुटुंबाची आणि लोकांची माफी मागायला पाहिजे होती आणि त्यांच्याच मतदारसंघातील चांदूर बाजार येथील बस स्थानकाचं छत हे वारंवार कोसळून त्या ठिकाणी अनेक वृद्ध आणि इतर नागरिक हे जखमी झाले आणि त्या भ्रष्टाचारातून लोकांना फार मोठ्या प्रमाणात इजा झाली असताना सुद्धा बच्चू कडूंनी त्या ठिकाणी माफी मागितली नाही। तेव्हा सुद्धा त्यांनी या भ्रष्टाचाराला जबाबदार असताना नाक घासून त्या ठिकाणी लोटांगण घालून लोकांची माफी मागायला पाहिजे होती। आपल्याच मतदारसंघामध्ये त्या पांधन रस्त्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे। त्या ठिकाणी मात्र बच्चू कडू हे शब्दही काढत नाही आणि लोकांची माफी मागत नाही। मतदारसंघातील भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या बच्चू कडूंनी लोटांगण घालून जनतेची माफी मागायला पाहिजे, परंतु त्यांनी या दुर्दैवी घटनेचं राजकारण करावं ही अतिशय चुकीची बाब आहे आणि त्यांनी हे राजकारण करू नये अशी या ठिकाणी माझी त्यांना विनंती आहे।